लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 27 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज रम्याचा बघण्याचा कार्यक्रम दाखवलाय त्यांनी. खूप सुंदर दाखवलाय. कालचा थोडासा जीवाचा राहिलेला सीन आज कम्प्लीट केलाय त्यांनी. सुरुवातीला जीवा म्हणत असतो नंदिनीचे पाय दाबत तिला, म्हणजे ती झोपली आहे पण तो त्याच्या फिलिंग तिला एक्सप्रेस करतोय. नंदिनी, मला तुझ्यासोबत खूप लांब जायचंय, खूप ऍडव्हेंचर करायचंय. नंदिनी, मला तुझ्यासोबत जग फिरायचंय ग. तुझ्यासोबत मला ऍडव्हेंचर स्पोर्ट्स करायचेत, म्हणजे आकाशात, पाण्याच्या खाली, ॲमेझॉनच्या हिरव्यागार जंगलामध्ये, ॲम्स्टरडॅमच्या राखाडी धुक्यात आणि तुझ्या आवडत्या कोकणाच्या पावसात तुझा हात धरून मला सगळीकडे फिरायचंय. नंदिनी, हे करत असताना मला आपल्यामध्ये तब्येतीमध्ये आपण मागे राहायला नकोय. मला तुझ्यासोबत हेल्दी म्हातारं व्हायचंय. छान म्हातारं होऊन आपण दोघं ना एका बगीच्यात एका खुर्चीवर बसलेलो असू आणि तेव्हा तेव्हा या सगळ्या गोड आठवणी आपल्या लक्षात राहतील आणि आपण त्या आठवू सुद्धा. ए नंदिनी, मला सांग. नंदिनी, चांगल्या मार्गाने वजन कमी करणं हे सुद्धा एक प्रकारचं प्रेमच आहे ना आपल्या दोघांमधलं. आणि नंदिनी, तुझ्या तब्येतीसाठी मी काहीही करायला तयार आहे. शहाणपणाने जग जिंकता येतं ग, पण प्रेमाच्या जगात वेडेपणाच लागतो. असं म्हणून जीवा आता नंदिनीला असं गुड नाईट म्हणतोय बरं का. नंदिनीच्या तब्येतीची त्याला खूप काळजी आहे आणि प्रत्येक जोडप्यामध्ये हा जो समजूतदारपणा आहे ना तो असायलाच हवा. इकडे पार्थ आणि काव्याचाही छान रोमॅन्स दाखवलाय त्यांनी. सुरुवातीला पार्थ काव्याचे असे डोळे मिटतोय. काव्या म्हणते, काय देशमुख, माझाच परफ्यूम लावून तुम्ही माझ्या डोळ्यावर हात ठेवताय. पार्थ म्हणतो, एक सरप्राईज आहे. काव्या म्हणते, काय. पार्थने तिच्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री आणली आहे. काव्या ती पेस्ट्री बघून खुश होते आणि म्हणते, वा मस्त. पार्थ म्हणतो, आज तुम्ही कॉन्फिडन्सनी गाडी चालवली त्यामुळे पार्टी छोटीशी व्हायलाच हवी ना. काव्या म्हणते, काय हो पार्थ, किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करता तुम्ही. तुम्हाला सांगू का, ही पेस्ट्री जी आहे ना, म्हणजे हे जिंकणं हे माझ्या एकटीचं नाही आहे, आपल्या दोघांचं आहे. तुमच्या सपोर्टशिवाय मी हे करूच शकले नसते पार्थ. ॲक्च्युली ही पेस्ट्री तुम्ही डिझर्व करता. पार्थ म्हणतो, मी. काव्या म्हणते, हो. एरवी बाकी लोक काय म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण या यशस्वी स्त्रीच्या मागे तिचा खंबीर नवरा उभा आहे. खरं तर तुम्ही मला अशक्य गोष्टी नेहमी बरोबर करायला लावता, त्यामुळे या पेस्ट्रीचा पहिला घास तुम्ही डिझर्व करता देशमुख. पार्थ आणि काव्या मग एकमेकांना ती पेस्ट्री भरवतात. पार्थ म्हणतो, काव्या बसा इथे, मी तुम्हाला खाऊ घालतो. पार्थ आता काव्याला ती पेस्ट्री खाऊ घालतो. काव्या खुश असते. पार्थ आता काव्याचा हात धरून म्हणतो, पार्थ, आपली ही फेज आहे ना, ही मी खूप एन्जॉय करतेय, मला खूप भारी वाटतंय. म्हणजे काय म्हणतात बघा ते, दिस वॉज द ओन पॉइंट म्हणतात ना तसं. आणि पार्थ म्हणतो, काव्या काय आहे ना, खरं तर तुम्ही असंच आयुष्य डिझर्व करता. नेहमी मला असं वाटत असतं कधी एकदा रात्र होते. काव्या म्हणते, काय देशमुख, असा काय विचार करता. पार्थ म्हणतो, तसं नाही हो काव्या, आपल्याला ना रात्री आपलं जग जगता येतं. आपण दोघं, काव्यार्थाची रूम, आपले हे सगळे छोटे छोटे प्रसंग मला खूप आवडतात काव्या. काव्या म्हणते, हो खरंय, इथे कसं आपल्याला कुठलीच गोष्ट प्रिटेंड करायची गरज नसते ना. पार्थ म्हणतो, हो एक्झॅक्टली, आपल्याला इथे सगळे मुखवटे काढून आपल्याला आपल्या मनातलं मनासारखं बोलता येतं. खरं तर मी तर म्हणतो प्रत्येक नवरा बायकोने रोज रात्री आपली अशी खाजगी आणि प्रायव्हेट वेळ काढलीच पाहिजे. संवादातनं एकमेकांना प्रेम व्यक्त केलं पाहिजे. काव्या म्हणते, बाप रे पार्थ, हे मस्त आहे की, आवडलं मला. म्हणजे संवादातनं कडलिंग केलं पाहिजे असं काहीतरी म्हणतात बाई ते. मग काव्या म्हणते, मी काय म्हणते पार्थ, या गोष्टीवरती छान रील करूयात का. पार्थ म्हणतो, हो चालेल ना. आता हे दोघे मिळून कसली तरी रील करतात बरं का. एक छोटासा प्रसंग यांच्यात दाखवलाय. मोबाईलमध्ये दोघेही सेल्फी काढतात आणि काहीतरी रील करतात असं त्यांनी दाखवलंय. पूर्ण डिटेल नाही दाखवलंय, पण जस्ट लिटिल दाखवलंय. इकडे जीवा सकाळीच उठलाय आणि बघतो तर काय, नंदिनी गायब आहे. नंदिनी आधीच उठून बसली आहे बरं का जीवाच्या. नंदिनी उठून वर्कआउटला जाते, पण जीवा अलार्म बंद करतो, विचार करतो की नंदिनी कुठे गेली आहे. इकडे तिकडे बघतो, त्याला नंदिनी कुठेच दिसत नाही. नंदिनी आता स्टेप अप स्टेप डाऊन असा व्यायाम करायला लागली आहे, म्हणजे तिने आता चांगलंच मनावर घेतलंय. नंदिनी आता तिचं वजन कमी करूनच राहणार प्रेक्षकांनो. आणि तुमचं कुठपर्यंत आली आहे गाडी, तुम्ही साखर बंद केली आहेत ना. बऱ्याच प्रेक्षकांनी मला कमेंट करून सांगितलं होतं, 2-3 जणांनी, की आम्हीही साखर बंद केली आहे. हो, मी पण साखर बंद केली आहे प्रेक्षकांनो आणि मला बरेच बदल जाणवत आहेत बरं का. बऱ्यापैकी
छान एनर्जेटिक वाटतं. थोडंसं वीक वाटत होतं सुरुवातीला, पण आता उन्हाळा आहे त्यामुळे उसाचा रस घ्या, कलिंगड म्हणजे आपलं टरबूज खा, त्यामुळे आणखीन एनर्जेटिक वाटेल. आता हा जीवा नंदिनीला बघतो आणि आश्चर्य व्यक्त करतो. इथे त्यांनी एक गाणं ऐकवलंय बरं का, तो झेंडा भल्या कामाचा तो घेऊन निघाला, ते गाणं नाही का, ही गोष्ट काय पृथ्वी मोलाची समथिंग, तर ते गाणं नंदिनीवरती त्यांनी दाखवलंय. जीवा उठल्या उठल्या म्हणतो, अरे वा नंदिनी, काय सरप्राईज, मी माझ्याच बायकोला बघतोय ना. नंदिनी या लुक मध्ये गोड दिसते. नंदिनी जीवाला म्हणते, स्टेप अप स्टेप डाऊनचे 2 स्टेप ऑलरेडी झालेत, 60 सेकंडचा ब्रेक आणि मग सूप पिणार मी. जीवा म्हणतो, नक्की तू माझी बायकोच आहेस ना. नंदिनी म्हणते, बायको? कोण बायको? अहो तुम्ही माझे ट्रेनर आहात आणि मी तुमची स्टुडंट. जीवा म्हणतो, चिडलीस का तू माझ्यावर? नंदिनी म्हणते, मी का चिडेल तुमच्यावर? जीवा म्हणतो, नाही, मी तुला उठवण्याआधी तू उठलीस, त्यानंतर 25-25चे 3 सेट कंप्लीट केलेस, कसं शक्य आहे? नंदिनी म्हणते, का शक्य नाहीये? कोणीतरी मला रात्री झोपेतून जाग केलंय. कोणीतरी मला म्हणालं की मला तुझ्यासोबत हेल्दी म्हातारा व्हायचंय आणि सगळं जग जिंकायचंय. जीवा म्हणतो, कसं काय ऐकू आलं तुला? झोपलेली होती ना तू? नंदिनी म्हणते, अहो मध्यरात्री तुमचा श्वास सुद्धा मला ऐकू येतो. तुम्ही तर माझी सरळ सरळ कान उघडणी केली आहे. आता मी ठरवलंय, आजपासनं मी स्वतःहून झोकून देणार आहे एक्सरसाइज मध्ये, कारण नंदिनी बोलून नाही करून दाखवते. जीवा मी काय म्हणते, आपण हेवी एक्सरसाइज करूयात का आजपासनं? जीवा म्हणतो, नंदिनी, ए चकाचक बाई, तू गोड दिसतेस हा या लुकमध्ये. तेवढ्यात काव्य येते बरं का तिथे. नंदिनी जीवाला म्हणत असते, ट्रेनर असून स्टुडंट सोबत फ्लर्ट करताय का? माझ्या नवऱ्याला सांगेल हा. काव्य आल्या आल्या नंदिनीचं कौतुक करते, ताई कसली गोड दिसतेस तू या लुकमध्ये. पार्थ म्हणतो, हो नंदिनी, खूप छान दिसताय तुम्ही, वेगळा लुक आहे, छान दिसताय तुम्ही. जीवा म्हणतो, मग काय, बायको कोणाची आहे? पार्थ म्हणतो, चल रे, तुझं काय मध्येच. अरे माहितीये बाबा, आम्हाला तुझीच बायको आहे, पण आम्ही चाललो हा लॉंग ड्राईव्हला. पार्थ आता सकाळी सकाळी काव्याला गाडी शिकवायला चाललाय. जीवा म्हणतो, वा रे वा, सकाळी सकाळी लॉंग ड्राईव्ह. पार्थ म्हणतो, नंदिनी, तुमच्या नवऱ्याला ना माझा सार्कॅलिझम कळत नाही. गाडी शिकवायला चाललो रे बाबा मी काव्याला. नंदिनी म्हणते, जा तुम्ही लवकर या, आज रम्याचा बघण्याचा कार्यक्रम आहे बरं का. काव्या म्हणते, अरे हो खरंच की. मग जीवा म्हणतो, हो हो, काही आणायचं असेल तर सांगा, आपल्याकडनं कमी पडायला नको. मुलाकडच्यानं वाटायला हवं, काय छान घर आहे आणि घरचे पण छान आहेत. काव्या म्हणते, हो बरोबर आहे. ए ताई, मी माझा ड्रायव्हिंग क्लास आपटून पटकन घरी येते, मग आपण दोघी मिळून रेडी करूयात रम्याला. नंदिनी म्हणते, कशाला काव्या, ती काय लहान बाळ आहे का रेडी करायला? मग काव्या म्हणते, अगं ताई असं का बोलतेस? पार्थ म्हणतो, बरोबर बोलतायत नंदिनी, ती काय लहान बाळ नाहीये, तिचं तिला तयार होता येईल आणि तुम्ही एवढे एक्साइटेड होऊ नका. आत्ताशी कुठे पाहायचा कार्यक्रम आहे, बघू तरी हा विजय कोण आहे आणि कसा आहे. पार्थ असं म्हटल्या लगेच बघण्याच्या कार्यक्रमचा सीन आपल्याला दाखवलाय. आता तो विजय आणि त्याचे आई वडील आलेत. आल्या आल्या त्यांचं कौतुक होतं, सरबराई होते, चहा पाणी नाश्ता अँड ऑल. आशाताई सगळ्यांना चहा नाश्ता सर्व करतात. मिथून काका पण आहेत हा तिथे. मग आता विक्रम विचारतात, काय मग ज्युनियर मतकरी काय करता तुम्ही? मग पार्थच ओळख देतो की बाबा हे विजय आपल्याच फील्डमध्ये, त्यांची पण आर्किटेक्ट फर्म आहे. विक्रम म्हणतात, अच्छा बरं बरं, नाही सॉरी म्हणजे मार्केटमध्ये मतकरी अँड सन्स असं माझ्या आठवणीत नाहीये. त्यावरती विजय म्हणतो, आपल्याकडे शास्त्रीय आणि नाट्यसंगीत गाणारे खूप मोठे गायक होऊन गेले बरं का. त्यांना विचारलं, तुमचं गाण्यातलं घराणं कुठलं, असं जर त्या गायकांना विचारलं ना, तर ते म्हणायचे की माझं घराणं माझ्यापासून सुरू होईल. प्रत्येकाला अँड सन्सचा वारसा मिळतो असं नाहीये, कारण माझे वडील रेल्वेमध्ये होते. अर्थात त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी माझी ही फर्म सुरू करू शकलो. विजय असोसिएट्स हे नाव तुम्ही ऐकलं असेल. लगेच विक्रम म्हणतात, ओ अच्छा अच्छा, विजय असोसिएट फार मोठी कंपनी आहे. अगं वसुताई, कितीतरी मोठी मोठी कॉन्ट्रॅक्ट्स आपल्या कंपनीचे यांच्याकडे गेलेले आहेत बरं का. आता वसु आता म्हणतात, हो का, अरे वा. विजय म्हणतो, बिझनेस बद्दल बोलूयात आपण, पण रम्या नाही आली अजून. विजय डायरेक्टच विचारतो बरं का. तेवढ्यात तिथे रम्या येते. वसु आत्या म्हणतात, आली ना आमची रम्या. ही काय, खरं तर वसु आत्याला हा विजय खूप आवडलाय बरं का प्रेक्षकांनो, आणि रम्यासाठी विजय ही परफेक्ट चॉईस आहे. पण रम्याला पार्थच्याच मागे लागायचंय. त्याला कोण काय करू शकतो आपण, विनाशकाले विपरीत बुद्धी, दुसरं काही नाही. मग काव्या रम्याला घेऊन येते आणि नंदिनी सुद्धा आहे रम्याच्या मागे. काव्या अशी थोडी थोडी चिडवत असते रम्याला. पार्थला अजूनही हे सगळं अविश्वसनीय वाटतंय.
म्हणजे रम्या या विजयशी लग्न करेल याबाबत पार्थला अजूनही खात्री पटलेली नाहीये बरं का प्रेक्षकांनो. आणि पार्थचा संशय खरा आहे, नो डाऊट. पार्थ रम्याला लहानपणापासूनच ओळखतो ना, आवडतोय ना तुम्हाला रिव्ह्यू, मग लाईक करायला विसरू नका. छान आहे आजचा भाग. रम्याला विजय असा बघत असतो. ही विजयची आई आहे. विजयला आता जीवा म्हणतो, विजय इट्स ओके, तुम्ही बसा ना. रम्या आल्यावर विजय उभं राहतो बरं का. त्यावर विजय म्हणतो, नाही नाही, एवढी छान आणि सुंदर मुलगी मला बघायला इतकी छान नटून थटून येते म्हटल्यावर किमान मी तिच्यासाठी उभं राहू शकतो. विजयचं हे छान पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बघून सगळ्यांनाच खूप छान वाटतंय. काव्या म्हणते, काय मग रम्या, कसं वाटते हे ऐकून? रम्या आता लाजते बरं का, आणि लाजायचं ती नाटकच करते. असो, आता रम्या तिथे आली आहे आणि सगळेजण रम्याला आता म्हणजे बघतात. रम्या त्या विजयच्या आईवडिलांना नमस्कार करते आणि तिथे बसते काव्याजवळ. विक्रम म्हणतात, तुम्हाला आमच्या रम्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. वसुताई, तुलाही काही विजयला प्रश्न विचारायचे असतील तर विचार. वसुआत्या म्हणतात, मला एकच गोष्ट विचारायची आहे, ते म्हणजे काय ना, आमची रम्या छान कामसू आहे. आता ती आमच्या फर्ममध्ये काम करते, पण लग्नानंतर तिने काम कंटिन्यू केलं तर चालेल ना विजयला? नाही म्हणजे तुमची परवानगी असेल ना? तर आता ते विजयचे वडील म्हणतात, परवानगी देणारे आम्ही कोण? सून असली तरी आम्हाला मुलीसारखीच असणार ती. मग विक्रम म्हणतात, वा, छान वाटलं तुमचं उत्तर ऐकून. मग त्यातनं मध्येच आता सस्पेन्स दाखवला थोडासा. विजयची आई म्हणते, मला मात्र रम्याला एक प्रश्न विचारायचा आहे. सगळेजण असे बघायला लागतात आश्चर्याने, काय प्रश्न विचारायचा आहे? वसुआत्या विचारतात त्यांना. मग त्या हसून म्हणतात, इतकंच विचारायचं होतं मला. काय ग रम्या, माझ्या मुलाला सुखात ठेवशील ना? रम्या आता गोड लाजते बरं का प्रेक्षकांनो. छान दाखवलाय आजचा हा सीन, आवडला मला आजचा भाग. मग सगळेच हसायला लागतात. मिथून काका म्हणतात, रम्या, विजय, तुम्ही एकमेकांना वेळ द्या आणि एकमेकांशी बोला बरं. जा जा, तुम्ही जा इथून. जीवा म्हणतात, हो हो. जीवा म्हणतो, हो हो, तुम्ही बोला ना इथं जाऊन रूममध्ये, म्हणजे बरोबर बोलतोय काका. नंदिनी म्हणते, हो हो, हरकत नाहीये, बोलायलाच हवं त्यांनी. मग लगेच काव्या म्हणते, मी काय म्हणते, आमची रूम इथेच आहे खाली. अगं रम्या, जा ना, घेऊन जा विजयला आमच्या रूममध्ये. चला ना, या प्लीज. काव्या या दोघांना रूमपर्यंत सोडवते बरं का. मानिनीला खूप आवडलाय हा विजय. मानिनी म्हणते, अगबाई, रम्या आणि विजय एकत्र खूपच छान दिसता हा, छान जोड आहे. विक्रम म्हणतात, हो खरंच छान जोड आहे. लगेच नंदिनी म्हणते, नंदिनी हळूच विचारते बरं का पार्थला, पार्थ काय झालं? पार्थ म्हणतो, काही नाही, आता ही रम्या बाहेर आल्यावर सगळं कळेलच आपल्याला. पार्थला खूप डाऊट येतोय सतत रम्याचा, असं त्यांनी दाखवलंय. चला असो, आता पुढचा सीन बघा. रम्या आणि विजय काव्याच्या आणि पार्थच्या रूममध्ये गेल्यात. काव्याच्या रूममध्ये गेल्यानंतर काव्याचा आणि या पार्थचा तो प्री वेडिंगचा फोटोशूट बघून रम्याला कसं तरी होतं बरं का. विजय आता तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो, पण विजयच्या हे लक्षात येतं की ती पार्थ आणि काव्याचा फोटो खूपच जास्त बघते सारखा सारखा. तो तिची तंद्री तोडतो आणि म्हणतो, रम्या काय हो? नाही म्हणजे तशा तुम्ही मिसेस मतकरी छान दिसतात बरं का. रम्या म्हणते, थँक्यू. खरं तर आपल्याला असं आतमध्ये वगैरे येऊन बोलायची गरज नाही आहे ना. नाही म्हणजे तुला माझं आणि माझं तुला सगळंच माहिती आहे, सिक्रेट. मग लगेच तो विजय म्हणतो, रम्या म्हणते, आपल्याला एकमेकांची उत्तरं माहिती आहेत. मग तो विजय म्हणतो, हो म्हणजे काय, हो असंच उत्तर आहे ना आपलं. रम्या म्हणते, हो पण मी सांगितलेली अट तुझ्या लक्षात आहे ना विजय? आत्ता लग्न नको करायला प्लीज. म्हणजे साखरपुडा करूयात आपण, पण लग्न एक 8 महिन्यानंतर केलं तर चालेल. विजय म्हणतो, आर यू शुअर ना रम्या? लगेच रम्या म्हणते, हो मी शुअर आहे. कसं ना, माझ्या घरचे जरा घाई करतील की आपण आत्ताच लग्न करूयात वगैरे, पण मला तसं नको, नाही करायचं आहे. म्हणजे तुला जाणून घेण्यासाठी, तुझ्यासोबत घालवण्यासाठी मला वेळ हवा आहे. तुझ्यासोबत मला शॉपिंगला जायचं आहे, चौपाटीवर बसून गप्पा मारायच्या आहेत आणि आणि खूप काही. विजय आता हसतो बरं का, वेगळाच हसतो हा. म्हणजे असे सगळे डोळे बिळे मिचकावून हसतो, छान हसतो. रम्या म्हणते, तसं तर आपलं लग्नानंतर प्रेम होईलच, पण त्याआधीची जी ओढ आहे ना तुझ्यासोबतची, ती मला अनुभवायची आहे. रम्या त्याला गंडवते बरं का. सो मिस्टर मतकरी, मिसेस मतकरींना म्हणजे होणाऱ्या मिसेस मतकरींना तुम्ही हे गिफ्ट द्याल ना? लगेच तो विजय म्हणतो, हो म्हणजे काय, युअर विश इज माय कमांड. मग रम्या म्हणते, हो हो. आणि ते सगळ्यांना सांगताना विजय म्हणतो, हो सगळ्यांना सांगताना हे मी सांगतोय हे सांगायचं ना, म्हणजे ही माझी इच्छा असं वाटायला हवं, करेक्ट? रम्या म्हणते, हो हो करेक्ट.
विजय आता तिला शेक हँड करतो बरं का आणि म्हणतो ठीक आहे, हरकत नाही आहे, ठरलं तर मग. असं म्हणजे ते म्हणत नाहीत पण असं एकमेकांना शेक हँड करतात. तर मग मी आपलं माझ्या मनाने हे वाक्य टाकलं. आता तेवढं तिथे काव्य येते बरं का. हे दोघं एकमेकांना हातात हात देत असतात तेव्हा काव्य आल्या आल्या असं एकदम आश्चर्य व्यक्त करते. असं वाटलंय रम्याला जणू काही काव्याने तिचं आणि विजयचं बोलणं ऐकलं की काय. पण तसं काही झालेलं नाहीये. मी कालच म्हणाले होते तुम्हाला, उगाच ते सस्पेन्स वाढवतात. विजय काव्याला बघून तिच्याकडे बघून स्माईल करतो. आता काव्या रम्याला म्हणते, काय ग रम्या, अगं सगळ्या गप्पा इथेच मारायच्यात का आजच्याच दिवसात? काय हो जिजू, राहिलेल्या गप्पा फोनवर मारा ना. मग आता विजय स्माईल करतो काव्याकडे बघून. काव्या म्हणते, आवडली का तुम्हाला आमची रम्या? रम्या म्हणते, काय काव्या तू पण ना. विजय काही म्हणायच्या आतच रम्या तो प्रश्न टाळते. आता हे दोघे म्हणजे तिघेही बाहेर येतात, काव्या, विजय आणि रम्या. आता यांचा साखरपुडा ठरलाय बरं का प्रेक्षकांनो, आणि पुढचा प्रोमो डायरेक्ट साखरपुडाच दाखवलाय. आता सगळेजण खुश आहेत. आल्या आल्या सगळेजण विचारतात या दोघांना, काय मग तुम्ही एकमेकांना पसंत आहात की नाही? विक्रम म्हणतात, झालं की नाही बोलणं व्यवस्थित? काय विजयराव? विजय स्माईल करत असतो, लाजत असतो. मानिनी म्हणते, काही ठरलं का मग रम्या? पसंत आहे की नाही तुला मुलगा? मग आता सगळेजण यांच्याकडे बघतायत बरं का आश्चर्याने, हे काय उत्तर देतील म्हणून. रम्या आता फक्त लाजते. मग जीवा म्हणतो, वा लाजली लाजली आपली रम्या. ज्या अर्थी तुझ्या प्रश्नावर लाजली आहे आई, त्या अर्थी कळतंय हिला विजय पसंत आहे. सगळेजण टाळ्या वाजवतात, वा 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 वा, चला ठरलं तर मग आता एकदाचं रम्याचं लग्न. आता ती विजयची आई म्हणते, काय रे विजय, तयार आहेस ना? करूयात का रम्याला मतकरींची सून? विक्रम म्हणतात, चला तर मग शिक्कामोर्तब झालाय. विजय पण असा लाजतो रम्याकडे बघून. मग नंदिनी म्हणते, मग आता आपण गुरुजींना बोलूयात आणि मुहूर्त काढूयात लग्नाचा, काय म्हणता? आता तो विजय म्हणतो, हो हो, तसं मुहूर्त काढायला हरकत नाहीये, मला मुलगी पसंत आहे, पण माझी ना एक अट आहे. आता इथे ना थोडासा सस्पेन्स घेतला बरं का प्रेक्षकांनो त्यांनी. विजय अट आहे म्हटल्या सगळेजण आश्चर्याने बघतात की बाबा आता याची काय अट आहे. आता रम्याने सांगितलेलीच अट विजय सांगेल का सगळ्यांना, या बाबतीत जरा मला डाऊट आहे, पण बघूयात आता. कारण विजय हा खूप स्मार्ट मुलगा दाखवलाय त्यांनी. तो काहीतरी मध्ये सस्पेन्स आणणार, म्हणजे रम्याने सांगितलेली अट जशीच्या तशी तो सांगेल की काही त्याच्या गोष्टी त्यात इन्क्लूड करेल, हे आपल्याला उद्याच्या भागात कळेलच. आजचा भाग त्यांनी या सस्पेन्सवर संपवला. आता उद्याचा प्रोमो बघा. आजच्या एपिसोड रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका हा मंडळी. उद्याच्या भागात बघा वसू आत्या खुश झालेली असते. वसू आत्या रम्याला म्हणते, आता तू रम्या विजय मतकरी होणार. आता ही रम्या तिच्या आईच्या हातावर जोरात मारते आणि म्हणते, ए आई असं म्हणू नकोस कधी. रम्याच्या पुढे फक्त आणि फक्त पारचंच नाव लागणार आहे. आता साखरपुडा पण झालाय बरं का यांचा घरातल्या घरात. रम्या छान तयार झालीये. विजय तिला अंगठी घालतोय आणि तेवढ्यात नंदिनीला उलटीसारखं व्हायला लागतं. सगळेजण काळजीत पडतात, अरे नंदिनीला काय झालं? नंदिनी वर निघून जाते तिच्या खोलीत. मग सगळेजण म्हणतात, असं थांबा ना नंदिनी येईपर्यंत. रम्या पण म्हणते, हो थांबूयात आपण नंदिनी येईपर्यंत. पार्थ म्हणतो, काय गरज आहे नंदिनीसाठी थांबायची, लवकर करा ना साखरपुडा. मग विजय पार्थ जवळ येऊन म्हणतो, तुम्हाला एवढी का घाई झाली आहे पार्थ? पार्थला आश्चर्य वाटतंय की विजय त्याला असा प्रश्न का विचारतोय. खरं तर विजयला पार्थ आणि रम्याच्या भूतकाळाबद्दल सगळं रम्याने सांगितलंय, त्यामुळे विजय कदाचित असं कुचकं बोलल्यासारखं बोलला असावा पार्थला, असं मला वाटतंय. बघूयात आता उद्याच्या भागात कळेलच. आता नंदिनीला दिवस वगैरे गेलेत असं काहीतरी प्रोमो आलात, पण ऍक्च्युली काव्याला दिवस गेलेले असतात. पण नंदिनी आता आई होऊ शकत नाही असं आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये ट्विस्ट दिसणार आहे प्रेक्षकांनो. बघूयात आता पुढे मालिकेमध्ये काय होणार आहे ते. आजचा भाग आवडल्यास लाईक नक्की करा. कसा वाटला मला कमेंट करून सांगा मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या छान आणि मस्त रिव्ह्यू मध्ये. उद्याच्या रिव्ह्यूची मी वाट बघत आहे. तुम्ही बघत आहात ना? मग नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.